बघूया आपले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते? तर अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात कोणती मृदा म्हणजे माती असं आढळते मित्रांनो. तर बघूया आपला आन्सर, जांभळी मृदा. जांभळी मृदा ही अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते मित्रांनो. मृदेचा उपयोग वनस्पती वाढवण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी, विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी, उदाहरणार्थ विटा, माठ, मूर्ती व जलसंधारणासाठी, माती, सेंद्रिय पदार्थ, खनिजे आणि सूक्ष्मजीवांचे मिश्रण असलेले ती पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे, तर नोट करून घ्यायची. चला बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? आपण त्याला उंच किंवा सर्वोच्च शिखर असे म्हणू शकता मित्रांनो. तर कोणते आहे मित्रांनो? ऑप्शनही बघून घ्यायचे मित्रांनो. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. सर्व प्रश्नांचे आन्सर आपल्याला 2 ते 5 सेकंदात यायला पाहिजे, तेव्हा आपल्याला काहीतरी समजेल की आपला अभ्यास हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. तर आपला उत्तर असणार आहे कळसुबाई शिखर. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. कळसुबाई शिखर हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे, जे 5400 फूट आहे मित्रांनो. ते महाराष्ट्राच्या एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. नोट करून घ्यायचे. चला बघूया पुढचे प्रश्न. चला बघूया प्रश्न क्रमांक 3. एनडीए बद्दल विचारले आहे मित्रांनो. एनडीएचा फुल फॉर्म नॅशनल डिफेन्स अकॅडमी. टिंब या राज्यात त्या ठिकाणी स्थित आहे. तर एनडीए कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे पुणे. तर एनडीए हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे येथे स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 बघूया. महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली मित्रांनो? तर 1998 मध्ये कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर 1 जिल्हा नव्हे तर 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली होती मित्रांनो त्या टायमाला. 1 जुलै 1998 रोजी महाराष्ट्रात नंदुरबार व वाशिम या जिल्ह्यांची निर्मिती झाली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे, तर नोट करून घ्यायचे. चला बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 बघूया. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता आहे मित्रांनो? जे आजचे छत्रपती संभाजीनगर आहे मित्रांनो, त्याच्या पूर्वीचे नाव हे औरंगाबाद होतं मित्रांनो, जे बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. हाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. आपल्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न ह्याचे निर्माण होत आहेत. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाडा विभागाचे मुख्यालय असून ते एक महत्त्वाचे औद्योगिक, ऐतिहासिक आणि पर्यटक केंद्र आहे मित्रांनो. हे शहर 52 दरवाजांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. असे भरपूर असे प्रश्न निर्माण होतात मित्रांनो, आपण ते नोट करून घ्यायचे सगळे. तर आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बीड. बीड हे संभाजीनगरमधले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 बघूया मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प टिंब येथे आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प कुठे आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा हे साक्री तालुक्यामध्ये आहे मित्रांनो, जे धुळे जिल्ह्यात येतं. या प्रकल्पाचा उद्दिष्ट अक्षय ऊर्जेच्या निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर करणे हा असून यातून वीज निर्मिती करून राज्यातील ऊर्जेच्या मागणीत भर घातली जाते. चला बघूया पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 7 बघूया मित्रांनो. महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर संत तुकाराम वनग्राम योजना ही केव्हा सुरू करण्यात आली होती मित्रांनो? संत तुकाराम वनग्राम योजना ही महाराष्ट्र सरकारने वनांचे संरक्षण करण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी या उद्दिष्टाने 26 नोव्हेंबर 2006 रोजी हे सुरू करण्यात आली होती मित्रांनो. ही एक योजना आहे मित्रांनो ज्यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग होतो. या योजनेअंतर्गत गावामध्ये वन व्यवस्थापन समित्या स्थापन करून वन संवर्धनात काम केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 बघूया मित्रांनो. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून एम.एस. स्वामीनाथन हे आहेत मित्रांनो, जे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 बघूया. मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील पर्जन्यापैकी किती टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो? तर मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील पर्जन्यमानापैकी महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडतो मित्रांनो? तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. हे प्रश्न वनरक्षकमध्ये वारंवार विचारले जाणार आहे. याला IMP मध्ये घ्यायचे, हे नोट करून घ्यायचे तुम्ही, आणि हे तुम्हाला तोंडी पाठ असणे गरजेचे आहे मित्रांनो. हे तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा कामात येऊ शकतं. तर मान्सूनच्या 4 महिन्यात वर्षभरातील महाराष्ट्रात पर्जन्यमानापैकी 80% एवढे पाऊस हे पडतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. तर नोट करून घ्यायचे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 बघूया. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली? तर वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली होती मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून 1972 साली हे मान्यता देण्यात आली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. चला वळूया पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असा दुधाचा उत्पन्न काढणारा किंवा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखले जाणारा कोणता जिल्हा आहे मित्रांनो? 4 पर्याय दिलेले आपल्याला. तर कोल्हापूर जिल्हा हा सर्वाधिक दूध उत्पादनात करणारा जिल्हा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो, जी सर्वात लांब आहे? तर आपला राईट आन्सर असणार आहे तापी नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी आहे मित्रांनो, जिचा उगम मध्य प्रदेशात मुलताई येथून उगम पावते आणि नर्मदा नदीला समांतर पश्चिमेकडून वाहते. ही नदी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून वाहत जाऊन सुरत जवळ अरबी समुद्रात मिळते मित्रांनो. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. हेही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 बघूया. ओढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ओढा नागनाथ ज्योतिर्लिंग कुठं आहे मित्रांनो? तर हिंगोली येथे ओढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायची. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 बघूया. देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले होते? तर आपल्या भारत देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे कधी स्थापन करण्यात आले होते मित्रांनो, व कोणत्या वर्षी असे स्थापन करण्यात आले होते ते? तर 2013 साली नागपूर येथे देशातील पहिले अरविंद मुक्त
कृषी विद्यापीठ हे स्थापन करण्यात आलं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 बघूया. उत्तरेस सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी मर्यादित टिंबटिंब झाले आहे. तर उत्तरेमध्ये सातपुडा पर्वत आहे मित्रांनो, जे महाराष्ट्र, MP व गुजरातमध्ये येतं, व दक्षिणेमध्ये अजिंठाचे डोंगर रांगा आहेत मित्रांनो. तर उत्तरेस सातपुडा पर्वत व दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगरदऱ्यांच्या अशा मर्यादित टिंबटिंब हे झाले आहे मित्रांनो. ते कुठं आहे मित्रांनो? तर 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर ते तापी व पूर्वा येथे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे मित्रांनो? तर सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये हा समुद्र किनारा पट्टा हा आढळतो? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारपट्टा हे रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे मित्रांनो. 237 एवढी त्याची लांबी आहे मित्रांनो. 237 किलोमीटर एवढी समुद्र किनारपट्ट्याची लांबी आहे मित्रांनो, जे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 17 बघूया मित्रांनो. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत मित्रांनो? तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक वने हे आढळतात मित्रांनो? असा कोणता जिल्हा आहे तिथं जास्तीत जास्त असं वनांचा प्रकार आहे जे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येतं? 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे नागपूर. नागपूर इथे सर्वाधिक वनक्षेत्र हे आढळतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. चांगदेव, सुपनदेव, उपनदेव, नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 4 गरम पाण्याचे झरे विचारले आहेत मित्रांनो, जे चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव. तर ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत मित्रांनो? तर चांगदेव, सुपनदेव, उपनदेव, नाझरदेव हे जळगाव जिल्ह्यात आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते? तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता ही आढळते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. पश्चिम घाट येथे सर्वाधिक जैवविविधता आढळते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो मित्रांनो? तर महाबळेश्वरमध्ये कोणती नदीचा उगम होतो? महाबळेश्वर हे काफी चर्चेमध्ये येणारे क्षेत्र आहे मित्रांनो. हे तीर्थस्थान व पर्यटनमध्ये खूप चर्चित आहे. तर आपला राईट आन्सर असणार आहे वरील सर्व. तर महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचाही उगम होतो मित्रांनो, व कोयना नदीचाही उगम तिथंच होतो, व सावित्री नदी ही महाबळेश्वरमध्ये उगम पावते. आपला ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे, तर नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 21 बघूया. राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा करण्यात येतो किंवा कधी साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस हा साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर कोकण हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहेत? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर
तापी नदीच्या खोऱ्यात हे गाळाच्या मृदेचे प्रमाण जास्त आहे मित्रांनो, ते सर्वाधिक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापून घेतला आहे? तर महाराष्ट्रामधून किती भाग हा पठाराने व्यापून घेतला आहे मित्रांनो? तर 90% एवढं महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे, व तुम्ही जर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये कुठं राहतात तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा सांगायचे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपला व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतोय. तर 4 ऑप्शन दिले, त्यापैकी आपल्याला आन्सर तुम्ही सांगायचे मित्रांनो. तर आपल्याला समजेल किती तुमचा अभ्यास झालेला आहे. व असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर करा मित्रांनो. जय हिंद.